कॉलेजला मी गेल्या 3 महिन्यापासून काम करत आहे. आपला आजचा टॉपिक आहे डाएट इन आयुर्वेदा. मला सांगा, तुमच्यापैकी सगळे महाराष्ट्रीयन आहेत? आउट ऑफ स्टेटचं कोणी आहे? ओके, ठीक आहे. तर आपला आजचा टॉपिक आहे डाएट इन आयुर्वेदा. नेक्स्ट. तर आजच्या लेक्चरमधनं तुम्हाला काय मिळणार आहे? व्हॉट इज मीन बाय डाएट. आपण मॉडर्नचं थोडक्यात आणि आयुर्वेदाचं डिटेल असं डाएट विषयी समजून घेऊया. देन व्हॉट इज मीन बाय फास्ट फूड. तुम्ही आता इथे ॲडमिशन घेतले आहे, इथलं कल्चर तुम्हाला अडॉप्ट करावं लागणार आहे. पण तुमच्या खाण्याच्या पिण्याच्या सवयी कशा चांगल्या असतील जेणेकरून तुमचा इंटरफेरन्स, तुमच्या अभ्यासामध्ये इंटरफेरन्स होणार नाही, तुमच्या हेल्थमध्ये त्या गोष्टीचा इंटरफेरन्स होणार नाही, अँड ओव्हरऑल तुमच्या लाईफस्टाईलमध्ये त्याचा इंटरफेरन्स होणार नाही, याच्यासाठी मी इन्फॉर्मेशन देणार आहे. अल्टिमेटली चॉईस इज युअर्स. पुढचं सांगणार आहे व्हॉट इज आयुर्वेदिक डाएट. देन व्हॉट शुड बी माय चॉईस. मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही ठरवायचं आहे. मी फक्त 2 गोष्टी सांगणार आहे, हे असं आहे, हे असं आहे. तुम्ही सगळे अबाव 18 आहात. इज करिअर पाथ इन आयुर्वेदिक डायटेटिक्स. म्हणजे शिकतो त्याचं लाईफ ॲप्लिकेशन कसं असणार आहे याच्यासाठी हे मुद्दे आपण इन्क्लूड केले आहे. नेक्स्ट. आता साधारणतः डाएट म्हणजे काय? तर डाएट इज फूड. डाएट म्हणजे फूड. फूड इज एनी सबस्टन्सेस दॅट कॅन बी ingested by living organism and metabolized into energy and body tissue. आपल्याला ही एनर्जी कोणत्या फॉर्ममध्ये मिळते? तर कार्बोहायड्रेट, फॅट्स, प्रोटीन्स, विटामिन्स अँड मिनरल्स या फॉर्म बॉडीला आपलं शरीर चालण्यासाठी 40 महत्त्वाचे घटक असतात. 40+. तर त्याच्यामध्ये मॅक्रोन्यूट्रिएंट्स आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स हे असतात. मॅक्रोन्यूट्रिएंट्समध्ये काय असतं? मॅक्रोन्यूट्रिएंट्समध्ये फॅट्स, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, आणि मायक्रोन्यूट्रिएंट्समध्ये काय असतं? विटामिन्स, मिनरल्स, एक्सेट्रा एक्सेट्रा. नेक्स्ट. आता मजेचा, आता थंडीचे दिवस आहे, आपली भूक चांगली आहे, आपली हेल्थ चांगली राहते. सर्वांना माहिती आहे हिवाळ्यामध्ये प्रकृती चांगली राहते. हिवाळ्यामध्ये वेट गेनचा पिरियड असतो. आपली अग्नी चांगला राहतो, म्हणजे भूक चांगली राहते, वातावरणात उत्साह असतो, झाडांना पालवी फुटलेली असते. थंडीमुळे कसं आहे, आपला हीट लॉस होत नाही बॉडीचा, त्यामुळे आपली भूक चांगली राहते. तुमच्यापैकी किती जण अशा आहेत जे मी पदार्थ डिस्प्ले करणार आहे त्यांचं रोज खाणं असतं? Just let me know after completing of this slides. Here is a fast food. Muffins, canapes. Next. Donuts, pastry, noodles, momos, samosa, spring roll, कचोरी, पाणीपुरी. हे जे पदार्थ डिस्प्ले केले त्याच्यापैकी नित्य नियमाने रोज खाणारे असे किती कॅन्डिडेट आहे? रेज युअर हँड्स. अरे वा, कोणी हे पदार्थ रोजच्या नाश्त्यामध्ये नसतात? अगदी छान. ठीक आहे, म्हणजे तुम्ही समाजाला किंवा सोसायटीला चांगलं गाईड करू शकाल, मार्गदर्शन करू शकाल. दीज आर ऑल बेवरेजेस. आता आपण पाहूया फास्ट फूड. व्हॉट इज मीन बाय फास्ट फूड? फास्ट फूड मीन्स इट कंटेन्स more calorie, more sugar, more fat and more sodium and 0% of proteins, fibers and micronutrients. तर हे 2 भाग आहे की याच्यामध्ये काय जास्त असतं आणि काय अजिबात नसतं. आपल्याला सोसायटीला हेच सांगायचं आहे. फायबर कशासाठी आपल्याला महत्त्वाचे असतात? फायबर्समुळे
आपण फायबर इंटेक डेली असलं तर आपल्याला जे वेग येतात सकाळच्या वेळेस, म्हणजे वॉशरूमला जातो आपण सकाळी अर्ली मॉर्निंग, ते वेग या फायबर्समुळे येतात. फायबर कंटेंट असलेले पदार्थ तुम्हाला माहीत आहे, जे फायबर्स असतात, म्हणजे आपण भाज्या घेतो, पानासकट सालासकट भाज्या, सालासकट जे पदार्थ खातो त्याच्यामध्ये जास्त फायबर्स असतात. आता डाएट इन आयुर्वेदा, मॉडर्न मधला डाएट तुम्हाला माहित आहे. आता आयुर्वेदामधला डाएट काय आहे? आयुर्वेदामध्ये डाएट याला खूप महत्त्व दिलेलं आहे. आपण मॉडर्ननुसार सांगायचं झालं तर एक हेल्दी लाईफ जगण्यासाठी आणि सक्सेसफुल लाईफ जगण्यासाठी 4 गोष्टींची आवश्यकता असते. फर्स्ट, हेल्दी डाएट. दुसरं, प्रॉपर एक्सरसाइज. तिसरं, प्रॉपर स्लीप. अँड लास्ट वन, गुड असोसिएशन. गुड असोसिएशन, गुड थॉट्स. ह्या 4 गोष्टी असतात ज्याच्यामुळे आपलं लाईफ हेल्दी आणि सक्सेसफुल होतं. तर आयुर्वेदामध्ये काय सांगितले? आयुर्वेदामध्ये त्रयोपस्तंभ म्हणजे 3 पिलर्स ऑफ लाईफ हे सांगितले. त्याच्यामध्ये आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य. जसं जसं तुमचे क्लासेस सुरू होतील तुम्हाला नंतरच्या गोष्टी माहीत होतील, जसं निद्रेचे प्रकार किंवा आहार. त्रयोपस्तंभामधलं लास्ट वन ब्रह्मचर्य. आपण त्याच्यावर फोकस नाही करणार आहोत, आपण आहारावर फोकस करणार आहोत. तर आहाराचा पहिला संबंध बाळ जन्माला आल्यानंतर पहिला आहार कुठला असतो? त्याला मातृस्तन्य, आईचं दूध. आईच्या दुधामध्ये सगळे न्यूट्रिएंट्स त्याला पर्याप्त मात्रेत असतात. म्हणून बालकासाठी पहिला आहार आईचं दूध. तुम्ही आता जे ग्रंथ शिकणार आहात म्हणजे टेक्स्ट बुक आहेत, तर त्याचे मी तुम्हाला नावं सांगते की ते तुम्हाला थ्रू आउट इयर स्टडी करायचे आहे. त्याच्यामध्ये आहे चरक संहिता, सुश्रुत संहिता, काश्यप संहिता. नंतर याचे टीकाकार असतात म्हणजे कमेंटेटर्स. या संहिता ज्या असतात. पुन्हा अष्टांग संग्रह, अष्टांग हृदय हे मेन टेक्स्ट आहेत, मेन बुक्स आहेत. आणि त्याचे कमेंटेटर्स, त्याच्या कमेंटेटर्समध्ये शब्द कल्पद्रुम, गणनाथसेन, चक्रपाणी, डलहट हे त्याचे कमेंटेटर्स आहेत. यू जस्ट लिसन देअर नेम्स, कारण की या गोष्टी पुढच्या स्लाइडमध्ये येणार आहेत. आता आपण बघूया डेफिनेशन अकॉर्डिंग टू डिफरंट आचार्य. आहार म्हणजे काय? साधारण आहार म्हणजे जी गोष्ट तोंडाने खाल्ली जाते आणि नंतर गिळली जाते त्याला आहार असे म्हणतात. पहिले कसे रिसर्च वगैरे झालेले होते. प्राचीन काळी आचार्य त्यांनी दिव्य दृष्टीने किंवा त्यांना असलेल्या ज्ञानानुसार त्यांनी व्याख्या ह्या मांडल्या, पुस्तकात लिहिल्या. आता कसं मॉडर्ननुसार आपण डाएटची डेफिनेशन बघितलेलीच आहे. तर आहार म्हणजे असा पदार्थ जो तोंडाने गिळला जातो, तोंडाने घेतला जातो आणि नंतर गिळला जातो. मग त्यांनी काय सांगितलं? जो अन्ननलिकेद्वारे घेतला जातो आणि मग गिळला जातो त्याला आहार असे म्हणतात. आहार आणि औषध दोन्ही पण तोंडाद्वारेच घेतले जातात. म्हणून ह्या दोन्ही गोष्टी आहारामध्ये येतात. आहार औषध आणि औषध आहे असं. आता मी तुम्हाला ती नावं सांगितली होती, क्लासिफिकेशन्स ऑफ आहारा. तर प्रत्येक आचार्यांनी हे क्लासिफिकेशन, वर्गीकरण दिलेलं आहे की आहार लक्षात काय ठेवायचं? तोंडाने घेतो ना, काय घेतो? मग पाणी घेतो, दूध घेतो, जे काही घेतो, चॉकलेट खातो, जेवण करतो, जे काही आपण तोंडाने घेतो त्या सगळ्या गोष्टी इथे उल्लेख केलेला आहे. चरकांनी सांगितले शुकधान्य, शमीधान्य. शुक म्हणजे एकदल धान्य, जसं गहू, तांदूळ एकच असतं, एकदल, त्याला शुकधान्य म्हणतात. शमीधान्य म्हणजे जे त्यांचे 2 भाग करतात, जसं तुरीची डाळी, सर्व डाळी ज्यांचे 2 भाग होतात त्याला शमीधान्य म्हणतात. मांस वर्ग, आपण मांस घेतो तर वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष्यांचं, प्राण्यांचं मांसाचं वर्णन पण
इथे केलेले आहेत आणि त्याचे गुण पण सांगितले आणि आपण कोणतं खायला पाहिजे कोणतं नाही खायला पाहिजे. आता आपण हत्तीचा मांस नाही खात कोणी दुसरा जो प्राणी असतो वेगवेगळे प्राणी असतो त्याचा मांस नाही खात. आपण लिमिटेड प्राण्यांचा मांस खातो जसं चिकन किंवा शेळी बोकडा यांचा मांस खातो. तर प्रत्येक मांसाचे गुणधर्म सांगितले आहे. पुढचं आहे फलवर्ग, वेगवेगळ्या फळांचं वर्णन केलेलं आहे. नंतर शाक, फळभाज्या पालेभाज्या, मद्य, अल्कोहोलचे पण प्रकार आपल्या चरकाचार्यांनी सांगून ठेवलेले आहेत. त्यानंतर अंबू, अंबू म्हणजे पाणी, जल हे कुठल्या वेगवेगळ्या प्रकारचं असतं. पावसाचं पाणी असतं, नंतर नदीत साठून राहणारं पाणी असतं, विहिरीतलं पाणी, तलावातलं पाणी. तर त्या पाण्याच्या प्रत्येकाचे गुणधर्म वेगवेगळे असतात आणि आपण कुठलं पाणी कशा प्रकारे सेवन केलं पाहिजे किंवा कुठल्या पाण्याचे कसे गुणधर्म असतील त्यानुसार त्यांनी अंबूचं वर्णन केलं आहे. त्यानंतर गोरस, गाईचं दूध, दुधाचे पदार्थ. इक्षू जो आपण ऊस खातो, ऊसापासून काय म्हणते साखर. नंतर फाणी जे काकवी माहिती आहे, तर इक्षू पदार्थापासून बनतात ते याच्यात वर्गीकरण केलेलं आहे. असं प्रत्येक आचार्याने हेच वर्गीकरण केलेलं आहे. नंतर सुश्रुताचार्यांनी वेगळं काय आहे अन्नपान वर्ग. सुश्रुताचार्यांनी इथं आपण बघू शकाल की मूत्र वर्ग पण सांगितले आहे. आपल्याकडे शिवांबू पान तुम्हाला माहिती आहे म्हणजे स्वमूत्र, मोरारजी देसाई होते मुख्यमंत्री होते ते शिवांबू पान करायचे म्हणजे स्वमूत्र, पण ते सकाळच्या वेळी पिणं त्याचे पण काही गुणधर्म सांगितले आहे. तर ग्रंथामध्ये शेळीचं, गाढवाचं किंवा उंटाचं प्रत्येक प्राण्याच्या मूत्राचे गुणधर्म सांगितलेले आहेत आणि ते औषधी म्हणून कशा प्रकारे वापरता येतील याचं पण वर्णन केलेलं आहे. सुश्रुतानंतर अष्टांग संग्रहामध्ये वेगळं काय सांगितलंय की त्यांनी पानम आणि तोयम, आपण जे आता बेवरेजेस घेतो तर त्याला सबस्टिट्यूट पानम आणि तोयम म्हणजे जे पदार्थ बनवतो पाण्यापासून किंवा फळांच्या रसापासून बनवतो ते याच्यामध्ये समाविष्ट होतात. मग त्याच्यामध्ये मृत्विका पान म्हणजे मनुक्याचं पाणी. नंतर धान्य हिम म्हणजे धण्याचं पाणी जे आपण वेगवेगळ्या ऋतूत वेगवेगळ्या आजारात वापरू शकतो. त्यानंतर खर्जुरादी मंथ हा एक रेसिपी आहे, ती आपण याच्यापासून बनवतो. त्याच्यामध्ये चिंचा, खजूर, गूळ या गोष्टींचा समावेश केला जातो. तर पानामध्ये जे आपण सीझनल बेवरेजेस असतात, उन्हाळ्यात कुठलं घेतलं पाहिजे, पावसाळ्यात कुठलं घेतलं पाहिजे, तर यांचं वर्णन अष्टांग संग्रहाने केलेलं आहे. वेगळं सांगायचं झालं अष्टांग हृदयमध्ये तर चरक, सुश्रुत आणि संग्रहामध्ये जे आहे ते तर इन्क्लूड आहेच, पण त्यासोबत त्यांनी तैलम, आपण ते पण ऑलिव्ह ऑइल वापरतो, ऑलिव्ह ऑइलची क्वांटिटी खूप कमी लागते. त्यानंतर तिळाचं तेल, मोहरीचं तेल, असे विविध प्रकारचे तेल खाण्यामध्ये आपण भुईमूग म्हणजे शेंगा, कोकोनट ऑइल पण हे खाण्यासाठी वापरतात. साऊथ इंडियामध्ये ते वापरलं जातं. असे विविध प्रकारचे तैलांचं वर्णन हे अष्टांग हृदयकाराने केलेलं आहे. हे चरक, सुश्रुत आणि अष्टांग संग्रह हे समवट जुने आहेत, पण कलियुगासाठी अष्टांग हृदय हा ग्रंथ जास्त मोस्ट ॲप्लिकेबल आहे, कारण की याच्यातले जे त्यांनी वर्णन केले आहे द्रव्य, औषधं ते इझिली अवेलेबल होतात आणि आपण ते अप्लाय करू शकतो. हे उर्वरित ज्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये फल, शाक, लवण. सुश्रुताने आणखी एक लवण वर्ग. आता मीठ कोणतं वापरावं यावर पण खूपच चर्चा चाललेली दिसते. मीठ सध्या कुठलं मीठ वापरतात? टाटा अन्नपूर्णा ते माहिती आहे आपल्याला, आयोडाइज नमक, आपके नमक में आयोडीन हे क्या. आता अजून एक सैंधव लवणाचे दगड बाजारात मार्केटमध्ये अवेलेबल आहे आणि सैंधव लवण हे थोडंसं तपकिरी रंगाचं असतं. तर त्याचे बेनिफिट्स असे आहे की ते हायपर टेन्शन किंवा तुमचं प्रॉपर डायजेशन, हायपर ॲसिडिटी यासाठी ते उत्तम सांगितले आहे.
ते टेस्टला थोडंसं कमी खारट लागतं, म्हणून त्याची क्वांटिटी जास्त वापरावी लागते आणि समवट ते थोडंसं महागही आहे. आपलं अन्नपूर्णाचं मीठ आपल्याला 20 रुपयाची 1 किलोची मिळते आणि हे आपल्याला 80 रुपये किलो या भावाने मिळतं, परंतु ते गुणकारी आहे. नेक्स्ट, इथे काही इंडियन ट्रॅडिशनल बेवरेजेसची नाव आहेत. याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये आपण काय घेतो, लिंबू सरबत घेतो, कोकम सरबत घेतो. नंतर प्रिव्हियस वन मसाला ताक, बटर मिल्क. प्रिव्हियस वन. त्यानंतर तुळसी आणि हिबिस्कस म्हणजे जास्वंद, त्याचा ज्यूस पण करून पितात. आणि हे इकडे आहे कोकम, सोलकढी. तर सांगायचा मुद्दा असा की आपण जे हे वापरतो कोका कोला, मला तर नावं पण आठवत नाही कारण मी घेत नाही त्या गोष्टी, तर त्याला सबस्टिट्यूट आपण ह्या गोष्टी वापरायला पाहिजे. जे हायली कार्बोनेटेड असतात ते शरीराला खूप हानिकारक असतात, तुम्ही वाचतच असाल. त्याच्यामध्ये जे कार्बन असतो कार्बोनेटेड, त्याच्यामुळे हायपरटेन्शन, बोन फ्रॅजाईल होणं, बोन डेन्सिटी कमी होणं किंवा इरिटेबिलिटी या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात, म्हणून हे आपण पदार्थ टाळले पाहिजे. जसं मी सांगितलं, आहाराचं वर्गीकरण खूप वेगवेगळ्या प्रकारे केलं आहे. विचार पण आपल्या आचार्यांनी खूप वेगवेगळ्या पद्धतीने केला आहे. तर तोच एक विचार, जो आपण खातो तो आहार. दुसरं स्थावर आणि जंगम, आहाराचे 2 वर्गीकरण केले, स्थावर आणि जंगम. स्थावर म्हणजे व्हेजिटेबल ओरिजिन आणि जंगम म्हणजे ॲनिमल ओरिजिन. ॲनिमल ओरिजिनपासून जे जे पदार्थ मिळतात त्याला आपण जंगम असं म्हणतो. थर्ड वन आहे प्रभाव. प्रभाव म्हणजे काही गोष्टी आपल्या शरीराला हितकर असतात, काही अहितकर असतात. आपण काही पदार्थ असतो जे नेहमी खातो, नेहमी पितो. खातो म्हणजे ग्रहण करतो ते अन्न, मग त्याच्यात पाणी पण आहे. तर आपण नित्यसेवनीय द्रव्ये जे खाल्ल्याने शरीराला काही बाधा होत नाही, ऑल टाइम्स आर सेफ्स. त्याच्यामध्ये काय येतं, पहिलं पाणी, दुसरं तांदूळ रोज खातो आपण, दूध रोज घेतो, तूप रोज खातो. तुम्ही खाता ना तूप नित्यसेवनीय द्रव्यांमध्ये आहे. नंतर तांदूळामध्ये जे षष्टिशाली म्हणजे 60 दिवसात उत्पन्न होणारे तांदूळ, षष्टिशाली रक्तशाली रक्तवर्णाचे तांदूळ, त्यांचं आपण नेहमीच सेवन केलं पाहिजे. अजून काही मांस पदार्थ पण आहेत, कुक्कुट मांस म्हणजे कोंबड्याचं मांस, जे आपण नित्य सेवन केलं तर आपल्याला त्याची काही बाधा होणार नाही. आपण म्हणतो ना, कोरोनाच्या काळात बऱ्याच जणांनी काढे घेतले, आयुर्वेदिक काढे घेतले, अंडी मांस जास्त प्रमाणात खाल्लं, परंतु अंड्याचा प्रभाव काय आहे, ती उष्ण असतात, त्यामुळे बऱ्याच जणांना मुळव्याचा त्रास झाला. मुळव्याचा त्रास म्हणजे बर्निंग, इन्सुलेशन, ब्लडिंग, स्टूल असा त्रास झाला. तर तो प्रभाव होता. म्हणजे जरी ते चांगला आहे पण तुमची प्रकृती बघून तो आपण इंट्रोड्यूस नव्हतं केलं त्याला. प्रकृती परीक्षण तुम्हाला फर्स्ट इयरमध्ये असणार आहे, म्हणजे वात, पित्त, कफ अशा प्रकारच्या प्रकृती असतात. तुमच्यामध्ये कुठला दोष डॉमिनेट आहे त्याच्यानुसार तुमचं डाएट करत असतो. तर जे अंडे खाल्ले गेले, जे पित्त प्रकृतीच्या माणसाने खाल्ले गेले असेल, त्याच्यामुळे थोडे जरी खाल्ले तरी त्यांना खूप त्रास झाला. आणि ज्यांनी भरपूर खाल्ले त्यांना बघा काहींना काही त्रास नाही झाला, काहींनी खाल्ले त्यांना बेनिफिट्स पण मिळाले, पण काही असे ज्यांनी थोडं खाल्लं तर त्यांना त्रास झाला. याचं कारण असं की त्यांची प्रकृती पित्तप्रधान असल्यामुळे ती त्यांना मानवलं नाही ती गोष्ट. पुढचं आहे नेचर ऑफ इंटेक, जे आपण आहाराचं वर्गीकरण केलं आहे. म्हणजे आहार कसा असतो, तो चावून खाल्ला जातो, जो लेखी म्हणजे चाटण, च्यवनप्राश किंवा ज्या गोष्टी आपण चाटून खातो तो पण आहाराचा आहे. तो चावून खातो तो पण आहाराचा आहे. त्यानंतर पुढचं आहाराचं वर्गीकरण करता येते महाभूत. तुम्हाला माहिती आहे महाभूत किती आहेत? 5. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. आपलं शरीर सुद्धा पंचमहाभूतांनी बनलेलं आहे.
फक्त एक एक डॉमिनंट असतो त्याच्यामध्ये, एक दोन डॉमिनंट असतात. पृथ्वी आहाराचं वर्गीकरण सुद्धा याच्याप्रमाणे करता येईल आपल्याला. जसं उदाहरण सांगते, दिवाळीचा आपण फराळ करतो, तर पार्थिव प्रधान द्रव्य लाडू, लाडू जड असतो बरोबर आहे. पार्थिव प्रधान लाडू, आप्य, आप्य म्हणजे आपण त्याच्यात पाण्याचं प्रमाण जास्त वापरतो ते. तेजस, तेजस म्हणजे चकली, चकली आपल्याला तिखट करतो आपण, तीक्ष्ण उष्ण असते ती. तेजस प्रभावात तेजस महाभूत जास्त असते ती चकली. चकली पुन्हा वायवीय पण असते, कारण चकली खाताना कुरुम कुरुम आवाज येतो चकली जेव्हा खातो, म्हणून तिच्यात वाद पण असतो, वायवीय आणि आकाशीय असं आपल्याला वर्गीकरण करता येईल. त्यानंतर आहार, आहार रस, रसानुसार पण आहाराचं वर्गीकरण केलं. रस म्हणजे टेस्ट. आपल्या याच्या ग्रंथामध्ये 6 प्रकारच्या टेस्ट सांगितले आहेत: मधुर, आम्ल, लवण, कटू, तिखट, कषाय. आपले जे जीभ असतात, जिभेवर टेस्ट बड्स असतात बरोबर, त्याच्यामध्ये आपल्याला त्यानुसार चवी कळतात. तर आयुर्वेदात ह्या 6 रस, त्या 6 टेस्ट सांगितले आहेत. त्याच्यामध्ये मधुर, आम्ल म्हणजे आंबट, मधुर, लवण म्हणजे खारट, कटू म्हणजे तिखट, कटू म्हणजे तिखट. नंतर तिक्त, तिक्त म्हणजे कडू. हे तुम्हाला ओघाने कळेल, जस्ट मी सांगितलं त्या अगोदर की जाऊ द्या कानावर फक्त शब्द. आणि कषाय म्हणजे तुरट रसाचे सेवन. आपण जेवण करताना आपली सवय असते की स्वीट्स जे असतात ते आपण जेवणाच्या शेवटी खातो. तर आयुर्वेदात असं सांगितलंय की मधुर रस, मधुर पदार्थ जे असतात ते जेवणाच्या सुरुवातीला खाल्ले पाहिजे. तर असं का सांगितलं आहे की मधुर रस असतो त्यांनी आपली तृप्ती, सॅटिस्फॅक्शन, जे ब्रेन सॅटायटी सेंटर असतं ते तृप्त होतं मधुर गोष्टी खाल्ल्याने. म्हणून जेवणाच्या सुरुवातीला मधुर पदार्थ खायचे, शेवटी खायचे नाही. याने काय होईल, वेट गेन होईल. तुम्ही अगोदर जेवण आणि शेवटी मधुर पदार्थ, तर मग तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमवर लोड येतो जास्त. जर मधुर पदार्थ खाऊन तुम्ही अगोदरच तृप्त झाला तर नंतरचं जेवण तुम्ही कमी कराल. त्याच्यामुळे मधुर पदार्थ जेवणाच्या सुरुवातीला खाल्ले पाहिजे. पुढचं आहे वीर्य. मी मगाशी सांगितलं की गुळ उष्ण असतो, आईस्क्रीम उष्ण असतं. त्यानंतर मिरची, मिरची पण उष्ण असते, म्हणजे शरीरावर तिचं काम उष्ण, जे वीर्य सांगितले आहे म्हणजे प्रॉपर्टी. तर त्यामध्ये शीत आणि उष्ण अशा पदार्थाचा आहार वर्गीकरण केलेला आहे. त्यानंतर काही आचार्यांनी शीत उष्ण सोबतच बाकीच्या कॅटेगरीमध्ये पण वर्गीकरण केले आहे. जसं गुरु, लघु. गुरु काय असतं, दुधाची डाळ असते, ती पचायला जड असते म्हणून तिला गुरु म्हणतात. लघु काय असते, मुगाची डाळ. मुगाची डाळ पचायला हलकी असते, म्हणून आपण जेव्हा आजारी पडतो तेव्हा मुगाच्या डाळीवर भर दिला पाहिजे. आणि जेव्हा आपण शारीरिक कष्ट जास्त करतो, आपलं शरीर रोडावलेलं असतं किंवा आपल्या शरीरात वात जास्त असतो, तेव्हा आपण उडदाच्या डाळीचं सेवन केलं पाहिजे. त्यानंतर शीत उष्ण, शीत उष्ण अंदाज सांगितलं मी. त्यानंतर स्निग्ध आणि वृक्ष, जे स्निग्धाचं उदाहरण कसं देता येईल, तुमच्या बॉडीमध्ये मॉडर्ननुसार कसं फॅट असलं पाहिजे डाएटमध्ये, तसं आयुर्वेदानुसार स्निग्ध पदार्थ हे सुद्धा इन्क्लूड केले पाहिजे आपल्या डाएटमध्ये. मग आपण नित्य सेवनीय द्रव्यांमध्ये तूप हे नेहमी सेवन केलं पाहिजे. रोज 1 चमचा तूप आपल्या जेवणात पाहिजेच. तुपाने काय होतं की तुमचं रोगप्रतिकार शक्ती वाढते, आणि हे सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे. तुपाने तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढेल. तुम्ही जे बाहेर आंबट चरबट खातात तर त्याची बाधा तुम्हाला कमी प्रमाणात होईल किंवा होणार नाही. देन तुमचा डायजेस्टिव्ह सिस्टीम क्लिअर राहील, पोट सकाळी व्यवस्थित साफ होत जाईल. वृक्ष पदार्थ म्हणजे वृक्ष पदार्थ म्हणजे काय, वारंवार भेळपुरी, पाणीपुरी, वृक्ष पदार्थ खाणं, त्याच्यामध्ये स्निग्धांश कमी आहे असे पदार्थ. मंद आणि तीक्ष्ण. मंद म्हणजे कसं, बेचव पदार्थ, चवीला बेचव असलेले. आणि तीक्ष्ण म्हणजे जास्त हिरव्या मिरच्या, काळा मसाला, लोणचं, पापड, हे तीक्ष्ण पदार्थ. पुढचं क्लासिफिकेशन बघूया.
जी आचार्यांची नावं सांगितली होती तर त्यांनी आणखी प्रकारे क्लासिफिकेशन केले आहे. जे मी मगाशी सांगितलं, चुष्य, पेय, लेप्य, भोज्य, भक्ष्य, चर्व्य, म्हणजे चावून खातो, चघळतो, पितो, हे फक्त संस्कृत नावं आहेत त्यांची. अकॉर्डिंग टू भगवद्गीता. आता भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे की आपण जो आहार खातो तर त्याचा आपल्या मनावर पण परिणाम होतो. काहींचं कसं असतं, एकदा वाचल्यावर चांगलं लक्षात राहतं, काहींचं 3दा वाचून पण लक्षात राहत नाही. काही एक पाठी असतात, काही त्रिपाठी असतात, म्हणजे 3दा वाचून सुद्धा उशिरा लक्षात राहतं. काहींना सकाळी 5 वाजता उठायची सवय असते किंवा त्यांना लवकर जागही येते आणि काही अलार्म लावण्याचा प्रयत्न करतात तरी त्यांना जाग येत नाही. तर असं का घडतं? तर याला आपलं कारण डाएट पण असू शकतो तुमच्या सात्विक, राजस आणि मानस, तामस अशा 3 प्रकारचा आहार सांगितलेला आहे. सात्विक म्हणजे जे चांगले चांगले पदार्थ खातात, शिस्तबद्ध आयुष्य जगतात, ते सात्विक, तो आहार सात्विक. आणि राजसिक आहारामध्ये काय, तळलेले, मिरची, मसाला, चहा, कॉफी यांचं फ्रिक्वेंटली सेवन करत राहाल तर तुमची वृत्ती कशी होत जाईल, क्रोधी, द्वेष आणि लगेच उर्मट बोलणारे अशी तुमची वृत्ती होत जाते जर तुम्ही ह्या पदार्थांचं वारंवार जास्त प्रमाणात सेवन कराल तर. आणि तामसिक वृत्ती म्हणजे आळस जास्त भरलेला, म्हणजे तुम्हाला डेडलाईन असते तरी पण तुम्ही आपल्या दिवशी जागरूक होता. काही तुम्हाला टार्गेट असतं पण अभ्यासाचं टार्गेट असेल, कुठली गोष्ट कंप्लीट करण्याचं टार्गेट असेल, परंतु तुम्ही त्याला स्लोली रिस्पॉन्ड करता, तर ही तुमची तामसिक प्रवृत्ती झाली. नंतर आचार्य सुश्रुतांनी एकांत हितकर आणि एकांत अहितकर असं आहाराचं वर्गीकरण केलं आहे. एकांत हितकर म्हणजे काय, जी द्रव्ये खाल्ल्याने, जे आहार खाल्ल्याने तुम्हाला कधीही त्रास होणार नाही, तुम्ही रोजही खाल्ली तरी काही त्रास होणार नाही. आणि त्याची आपण नावं बघितलीच आहे, मूग, तूप, दूध, पाणी, हे सैंधव, हे पदार्थ तुम्ही नेहमी खाल्ले तर तुम्हाला काही त्रास होणार नाही. आणि एकांत अहितकर म्हणजे कोणते, जी थोड्या प्रमाणात जरी खाल्ली तरी तुम्हाला खूप त्रास होतो. जसं विष प्यायला तर काय होणार आहे, उलट्या होणार आहेत किंवा लाईफ थ्रेटनिंग, पेटल, तर ती एकांत अहितकर मध्ये येतात. चरकाचार्यांनी आहाराचं पुन्हा एक वर्गीकरण केलंय की विरुद्ध आहार. विरुद्ध आहार म्हणजे काय, विरुद्धान्न, 18 प्रकारचे विरुद्धान्न सांगितले. विरुद्धान्न म्हणजे काय की तुम्ही जो आहार घेतला, आपलं शरीर वात, पित्त, कफ या त्रिदोषांनी बनलेलं आहे. त्रिदोषात्मक शरीर आहे. पुन्हा त्याच्यात 7 धातू येतात, तर हे त्रिदोषात्मक शरीर आहे. काही जर खाल्लं तर त्याच्या शरीरावर परिणाम होणार. समजा मिरची खाल्ली, मिरची कशी आहे, तीक्ष्ण, उष्ण, आणि शरीरात कोणता दोष आहे तसा पित्त दोष हा तीक्ष्ण उष्णाचे गुण असतात, तर मग शरीराचं पित्त वाढेल. तर विरुद्धान्न म्हणजे असे पदार्थ खाणे ज्या पदार्थाने आपल्या शरीरातला दोष वाढेल. तो शरीराच्या बाहेर नाही पडला, म्हणजे तुम्हाला उलटी, लूज मोशन असं काही होणार नाही, परंतु तो शरीरात वाढेल. वाढला म्हणजे काय करेल, खाल्ली मिरची, खाल्ला वडापाव, थोडीशी जळजळ होईल, थोडीशी पल्स वाढेल, थोडंसं घशाची आंबट पाणी येईल. तर असे पदार्थ खाणे म्हणजे विरुद्धान्न. तर कुठले विरुद्धान्न आहे बघूया. कालविरुद्ध. आता कोणता काळ चाललाय, हिवाळा, बरोबर. हिवाळ्यात कसे पदार्थ खायला पाहिजे, हिवाळ्यात भूक चांगली असते तर आपण दणदणीत पदार्थ खाल्ले पाहिजे. हिवाळ्यात तुम्ही पोंगा पंडित खाल किंवा समोसा वगैरे खाल तर तुमचं अग्नी, हिवाळ्यामध्ये अग्नी प्रदीप्त असतो, मग अग्नीला आहुती पण चांगल्याच पदार्थात दिलीच पाहिजे. म्हणून आपण हिवाळ्यात कसे पदार्थ बनवतो, डिंकाचे लाडू, खारी खोबऱ्याचे लाडू. आपला जो सण आहे संक्रांती, मकर संक्रांती, तो पण हिवाळ्यात येतो. हिवाळ्यात आल्यावर काय वाटतात संक्रांतीला, तिळगुळ तिळाचे लाडू. तीळ कसे असतात, उष्ण असतात, गुळ कसा असतो, उष्ण असतो. म्हणजे तुमच्या अग्नीशी मॅच, तुमच्या शरीराच्या अग्नीशी मॅच होणारे पदार्थ तुम्ही खाल्ले पाहिजे. जर तुम्ही हिवाळ्यामध्ये थंड पदार्थ खाल्ले, अपथ्यकर पदार्थ खाल्ले तर तुम्हाला त्याचा त्रास होईल,
काहीतरी आजार निर्माण होतील. समजा उन्हाळ्यात तुम्ही जास्त मिरचीचे ठेचे खाल्ले, मिरचीचे मसाल्याचे तेलकट पदार्थ खाल्ले उन्हाळ्यामध्ये, तर ते तुम्हाला कालविरुद्ध होतील. काळाच्या विरुद्ध असं तुम्ही आहार करत आहात, त्याच्यामुळे त्याच्या शरीरावर काहीतरी परिणाम होईल किंवा आजार होईल. अग्निविरुद्ध काही काही लोक कसं भूक मारतात, आपल्याला काहींचा अन्नाचं पचन हे स्लोली होत असतं. म्हणजे भुकेची वेळ झाली तर पित्तप्रवृत्तीचा व्यक्ती असेल तर तो चिडचिड करेल, आदळापट करेल, त्याचं कामात मन नाही लागणार. आणि कफ प्रकृतीचा असेल पण त्याचा अग्नीचा संबंध असतो, पण त्याला भूक सहन होईल, नाही रे माझं हे काम कंप्लीट करून घेतो आणि नंतर मी जेवण करतो. तर अग्निविरुद्ध आहार म्हणजे काय की तुमचा अग्नी तीक्ष्ण आहे, चांगला आहे, आणि तुम्ही त्याला देता काय, त्याचा आहार काय देताय, विरुद्ध प्रमाणात देताय. म्हणजे तीक्ष्ण अग्नी आहे आणि तुम्ही हलका पदार्थ खाताय, म्हणजे चिवडा खाताय, भूक लागली चांगली, खूप लागली पण तुम्ही चिवडा खाता, तुम्ही चकली खाता, तर हे तिला त्या अग्नीला चांगली आहुती नाहीये, चांगला डाएट नाहीये, हे अग्निविरुद्ध. त्यानंतर मात्राविरुद्ध. मात्रा म्हणजे आयुर्वेदात असं सांगितलंय की तूप आणि मध हे कधीच समप्रमाणात घेऊ नये. मग आपण ते आहारामध्ये वापरा, औषधामध्ये वापरा. आयुर्वेदामध्ये हे पण सांगितले की अनुपान सांगितलं आहे, म्हणजे हे औषध तुपाबरोबर घ्या, हे औषध मधाबरोबर घ्या, हे औषध कोमट पाण्याबरोबर घ्या, हे औषध तांदुळाच्या धुतलेल्या पाण्याबरोबर घ्या. अनुपान का सांगितलंय की तुमची ड्रगची ऍक्शन ही अधिक कमी मात्रेत चांगल्या प्रमाणात होते. तर मात्राविरुद्धमध्ये सांगितलंय की जेव्हा तुम्ही मध आणि तुपाचा वापर कराल तर ते मात्रेत वापरायचं नाही. मध कमी आहे तर तूप कमी आहे, एका मात्रेत वापरायचं नाही, हे सुद्धा आजार. नंतर साधनेविरुद्ध. आता सोलापूरकडे साताराकडचे लोक कसं त्यांना तिखट लागतात, कारण तरी तांबडा रस्ता पांढरा रस्ता आहे का इकडे, त्यांना तिखट लागतं खायला. त्यांना जर तुम्ही कसं कुरकुरीत पदार्थ दिलं, गोड दिलं खायला, तर ते साधनेविरुद्ध होते. त्यांना ही गोष्ट साधने झाली, त्यांच्या प्रदेशात ते कसं खाल्लं जातं, पण तुम्ही त्यांना विरुद्ध दिलं, त्याच्या विरुद्ध दिलं, अन्न तुम्ही सेवन केलं तर तुम्ही आजारी पडू शकता. दुसरं आहे संस्कार विरुद्ध. संस्कार म्हणजे काय, संस्कार हा गुणांतराधार. म्हणजे संस्कार केल्याने, अगदी संस्कार केल्याने जर अग्नी लघु घडलं, आपण भात शिजवतो, भातात जळत असतो, अग्नी संस्काराने नंतर लघु घडतो, पचायला हलका होतो. जर संस्कार विरुद्ध असेल, म्हणजे तुम्ही कच्चा तांदूळ खाल्ले तर त्रास होणार नाही, कच्चं अन्न खाल्लं तर त्रास होणार, किंवा कच्चं मांस खाल्लं, पूर्ण व्यवस्थित न शिजलेलं मांस खाल्लं तरी तुम्हाला त्रास होणार. पुढचं उदाहरण आहे विरुद्ध आहे वीर्य विरुद्ध. वीर्य विरुद्धचं उदाहरण म्हणजे काय, वीर्य म्हणजे प्रॉपर्टीज. तर दूध आणि मासे हे कधी एकत्र खाऊ नये. दूध असतं शीतवीर्याचं, मासे असतात उष्णवीर्याचे. दोन विरुद्ध वीर्याचे पदार्थ एकत्र खाल्ले तर त्रास निश्चित होणार. पुढचं आहे कोष्ठ विरुद्ध. तुम्हाला हे माहिती असेल, कोष्ठ म्हणजे आपण काहींचा कोठा जड असतो, काहींना खूप जुलाबाची औषधं घेतली तरी पोट साफ होत नाही, आणि काहींना दूध पिलं, साधं कोमट दूध पिलं तूप टाकून तरी लगेच जुलाब होतात. अशा कोष्ठाचे काही म्हणजे कोष्ठाचे प्रकार सांगितले, क्रूर गोष्टी आणि मृदू गोष्टी. तर कोष्ठ विरुद्ध म्हणजे काय, मृदू गोष्टीचा व्यक्ती आहे, म्हणजे ज्याला दूध पिल्याने सुद्धा विरेचन होतं, दूध पिल्याने सुद्धा त्याला जुलाब होतात, तर त्याला तुम्ही तीक्ष्ण विरेचन दिलं, म्हणजे एरंड तेल प्यायला दिलं, तर त्याला सहन होणार ती गोष्ट नाही सहन होणार. तर हे झालं कोष्ठ विरुद्ध उदाहरण. नंतर आहे अवस्था विरुद्ध. अवस्था म्हणजे वयाच्या अवस्था, आजाराच्या अवस्था यांचा समावेश होतो. उपचार विरुद्ध, प्रकृती विरुद्ध. हे सगळ्या जे सांगितलं आहे विरुद्ध, मी जे उदाहरण सांगितले आहे त्यांच्याप्रमाणेच त्यांचं उदाहरण संदर्भित होतं. संयोग विरुद्ध आणि हृद विरुद्ध. हृद विरुद्ध म्हणजे काय की मनासारखं नाही आहे तुमच्या आवडीचं, तुमच्या आवडीचं असलं तर तुम्ही खातात. काहींना भातच खायला आवडतो, काहींना फक्त पोळीच खायला आवडते, तळलेलं असलं तर फक्त तळलेलंच खाणार आपण.
मनासारखं असेल तर आपण ते आवडीने खातो आणि मनासारखं नसेल तर ते आपण खात नाही, कमी प्रमाणात खातो. हे झालं विरुद्ध. संपत विरुद्ध आणि विधी विरुद्ध. विधी विरुद्ध म्हणजे तुमचं पोट अगोदर तुमची झोप नाही झालेली, तुमचं सकाळी हे मोबाईल वॉश नाही झालेला, सकाळ प्रातः नाही झालेला, तरी तुम्ही जेवण करताय, हे विधी विरुद्ध आहे. आपण जेवण कधी केलं पाहिजे, अगोदरचं अन्न पचलं तरच पुढचं अन्न ग्रहण केलं पाहिजे. तर विधी विरुद्ध म्हणजे आहाराचे नियम याच्यात सांगितलेले आहे. पुढचं सुश्रुताचार्याने सुद्धा उदाहरणाद्वारे आपल्याला सांगितले आहे. संयोग विरुद्ध, मुळा आणि दूध, रॅडिश आणि दूध हे एकत्र कधी खाऊ नये. जर अन्ना किंवा नकळतपणे खाल्लं गेलं तर तुम्हाला त्याचे परिणाम फेस करावे लागतील. देन क्रमविरुद्ध. क्रमविरुद्ध म्हणजे आपण दूध कधी पितळाच्या भांड्यात ठेवलेलं बघितलंय का तुम्ही? कधीच नाही ठेवत. दूध, तूप या गोष्टी पितळाच्या भांड्यात कधी ठेवत नाही, कारण की जर त्याचा कॉन्टॅक्ट जास्त राहिला तर शरीराला ते हानिकारक होतं किंवा पॉयझन्स तयार होतात. नंतर रसविरुद्ध. एकच चव जास्त प्रमाणात न खाणे. म्हणजे आपण बघितलं की शरीराला 40 घटक लागतात आणि आपण एकच घटक खातोय, तर मग बॉडीचं न्यूट्रिशन होणार का? अजिबात नाही होणार. म्हणून कम्प्लीट आणि बॅलन्स डाएट आपण घेतला पाहिजे. नेक्स्ट प्लीज. आयुर्वेदातला आहाराविषयीचा महत्त्वाचा पाठ. आहार विधी विशेष आयतनाने. आहार विशेष म्हणजे कुठल्या प्रॉपर्टीचा, कुठल्या गुणाचा आपण आहार घेतला पाहिजे, आणि विधी विशेष तो कशा प्रकारे घेतला पाहिजे, कुठल्या क्रमाने घेतला पाहिजे, याला आपण आहार विधी विशेष आयतनाने असं म्हणतो. त्याच्यामध्ये 8 प्रकारचे अष्टव आहार विधी विशेष आयतनाने. फर्स्ट इयरला, सेकंड इयरला तुम्हाला स्वस्थ वृत्त म्हणजे प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिन हा विषय आहे सेकंड इयरला. तर ह्या गोष्टी तुम्हाला सेकंड इयरला शिकायला मिळतील. त्याच्यामध्ये प्रकृती. आपण पहिले उदाहरण बघितलं, मूळ स्वभाव असतो. जसं मूग हलके असतात, पचायला हलके असतात, आणि उडीद पचायला जड असतात, अंसार पचायला जड असतं. त्याला कारण आहे का? की प्रकृती आहे, त्यांचा मूळ हेच आहे. तर मग आपण ठरवायचं की कधी कुठला पदार्थ खायचा आहे. आपण आजारी पडलो, पोट बिघडले, मुगाची खिचडी खा, तेव्हा तुम्ही उडदाचे वडे खाता, तेव्हा नाही खाल्ले पाहिजे. करण म्हणजे संस्कार. आपण म्हटलं पाहिजेच की संस्कार म्हणजे अग्नी संस्कार करतो, शिजवतो, त्याला वाळवतो. हे संस्कार झाल्यानंतरच आपण ते पदार्थ आपल्याला पचनास सुलभ होतात. संयोग म्हणजे सांगितलं की तूप आणि मध हे एकत्र समप्रमाणात घेऊ नये. राशी म्हणजे सर्व ग्रह आणि परिग्रह. मी सांगितलं की सर्व ग्रह म्हणजे सगळं घ्या. डाएटमध्ये सगळं पाहिजे, प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट्स, न्यूट्रिएंट्स, मायक्रोन्यूट्रिएंट्स सगळं पाहिजे. एका वेळेच्या जेवणामध्ये तुमच्या गोष्टी आल्या पाहिजे. डेली रिक्वायरमेंट ऑफ प्रोटीन किती आहे? 1 ग्रॅम पर kg ऑफ बॉडी वेट. म्हणजे तुमचं वजन 50 असेल तर तुमच्या शरीरात 50 ग्रॅम प्रोटीन रोज गेलं पाहिजे. सर्व ग्रह म्हणजे सगळं खाल्लं पाहिजे. ताट कसं आपलं रंगीत ताट असलं पाहिजे. त्याच्यामध्ये वरण, भात, भाजी, पोळी, लिंबाची फोड, लोणचं, पापड, चटणी या गोष्टी सगळ्या असल्या पाहिजे, पण प्रमाणात असल्या पाहिजे. त्याला म्हणतात सर्व ग्रह. आणि परिग्रह म्हणजे कोणाची काय सवय असते, फक्त भातच आवडतो, भातच खाणार. कोणी फक्त पोळीच खाणार, कोणाला फक्त कोरडंच खायला आवडतं, जेवणामध्ये कोरडंच खाणार. आणि काही त्यांना चुरून करून खायला आवडतं, कोरडं आवडत नाही. तर आपल्या अशा सवयींमुळे आपण आजारांना आमंत्रण देत असतो. देशानुसार पण आपला आहार बदलतो. कालाचं पण उदाहरण आपण पाहून झालंय. उपयोग संस्था आणि उपयोगिता म्हणजे आहार कशा प्रकारे घेतला पाहिजे. उपयोग संस्था आणि उपयोगिताचं उदाहरण कसं की मी जे सांगितलं, अगोदर मधुर रस सेवन केला पाहिजे, नंतर आपल्यावर हे असा सिक्वेन्स ठेवला पाहिजे. नेक्स्ट डायटेटिक रूल्स म्हणजे आहार विधी विधान.
माणूस आजारी असो, माणूस हेल्दी असो, पण त्याने या सिक्वेन्सने जर आहार घेतला तर तो कधीही आजारी पडणार नाही किंवा झालेल्या आजारातून तो लवकर बाहेर पडतो. आपलं जेवण कसं उष्ण असावं, म्हणजे म्हणतात असं की तव्यावरची पोळी ताटात आली पाहिजे. पण असं होतं का? नाही मिळत आपल्याला गरम गरम जेवायला. पण आपला प्रयत्न नेहमी असा असला पाहिजे की गरम गरम जेवायला मिळालं पाहिजे. त्याच्यानंतर स्निग्ध, आपल्या आहारामध्ये स्निग्ध पदार्थ हवे, जसं तूप हे रोज खाल्लं पाहिजे. नंतर मात्रावर खाल्लं पाहिजे. आयुर्वेदामध्ये सांगितले की आपल्या पोटाचे जठराचे 3 भाग करायचे. एक भाग अन्नासाठी, दुसरा भाग पाण्यासाठी आणि तिसरा भाग वायूसाठी. म्हणजे 3 वायूसाठी का? तिथे ॲसिमिलेशन होईल, त्याचं घुसळण व्यवस्थित होईल, डायजेशन प्रॉपर होईल. याच्यासाठी मात्रावर खायला सांगितलं आहे. नंतर आफ्टर डायजेशन ऑफ प्रिव्हियस इटन फूड. आपल्याला सगळं कसे असते, रात्रीचं जेवण आपण उशिरा करतो, 9:30, 10, 11, आणि नंतर दुसऱ्या दिवशी अन्न पचलं आहे की नाही, मला वेग आले आहे की नाही, याचा न विचार करता आपण दुसऱ्या जेवण करतो. काय असतं कारण की पार्टी असते, एखाद्याची मित्राची पार्टी असते किंवा छान आवडीचा पदार्थ असतो, म्हणून आपण हा विचार करत नाही की अरे माझं अगोदरच्या दिवसाचं जेवण पचलंय का, तर मी खाल्लं पाहिजे का. तर आपण हा विचार केला पाहिजे. म्हणून जेवण हे अगोदरचं जेवण पचल्याशिवाय पुढचं जेवण घेतलं गेलं नाही पाहिजे. आवड विरुद्ध आहार, आपण जे विरुद्ध अन्न पाहिले 18 प्रकारचे, तर ते आपण आवड केले पाहिजे. या 5 गोष्टी आपण स्ट्रिक्टली फॉलो केल्या पाहिजे. नेक्स्ट, मागचं जे उदाहरण बघितलं आपण ते हेल्दी आणि अनहेल्दी दोन्हीसाठी बघितलं. आता हे जे आहे आहार विधी विधान फॉर अनहेल्दी पर्सन, म्हणजे तुम्ही आजारी असता. आता आपल्या घरात बरेच पेशंट असतात, कम्युनिकेबल डिसीज, नॉन कम्युनिकेबल डिसीज, आणि इंडिया इज फेसिंग नॉन कम्युनिकेबल डिसीज. आपल्या देशामध्ये नॉन कम्युनिकेबल डिसीजचं प्रमाण हे खूप वाढत आहे. नॉन कम्युनिकेबल डिसीज कोणते? ओबेसिटी, ऑस्टिओआर्थरायटिस, डायबेटिक्स, हायपरटेन्शन, कॅन्सर, हे सगळे असंसर्गजन्य आजार जे इंडियामध्ये त्यांचं जास्त प्रमाण आहे. किडनीचे आजार आहे, क्रॉनिक किडनी डिसीज आहे, ॲक्यूट रिनल डिसीज आहे. पुन्हा आजारांची नावं जे सांगता येईल, कलियुगामध्ये आजार कोणते? मूळव्याध वगैरे, पाईल्स फिस्चुला, फिशर्स, देन रिनल कॅल्क्युलस, हे आता आपण जास्त आजार बघायला मिळतात. तर अशा अनहेल्दी कंडिशनमध्ये आजारामध्ये आपला आहार कसा असावा? तर शीत अन्न. शीत अन्न कोणी खायचं आहे? जे रेग्युलरली अल्कोहोल घेतात, ज्याच्या शरीरामध्ये दाह होतोय, तळपायाची मस्तकाची आग होते, बॉडीमध्ये दाह हे होतोय. त्यानंतर रक्तपित्त म्हणजे वॉमिटिंग, हिमॅटोमॅसिस, देन अधोग रक्तपित्त कशामध्ये? पाईल्समध्ये तुम्हाला ब्लिडिंग होतं, पाईल्स फिशरमध्ये ब्लिडिंग होतं. त्या कंडिशनमध्ये तुम्ही शीत आहार घेतला पाहिजे. मागे सांगितलं होतं की उष्ण आहार घेतला पाहिजे, पण कंडिशन वाईज तुम्ही चेंज केलं पाहिजे. शीत आहार. पुन्हा पॉयझनिंगचं पेशंट असेल, पॉयझनिंगच्या पेशंटमध्ये तुम्ही थंड आहार घेतला पाहिजे. पॉयझनिंगच्या पेशंटमध्ये थंड दूध प्यायला देतात. फिनाईल पॉयझनिंगचं पेशंट असेल तर थंड दूध किंवा उसाचा रस असं प्यायला देतात. देन उष्ण आहार कोणी घेतला पाहिजे? की ज्यांच्या शरीरात कफ जास्त वाढलेला आहे, कफ जास्त असेल त्यांनी उष्ण आहार घेतला पाहिजे. स्निग्ध अन्न कोणी घेतलं पाहिजे? जे थिक बॉडी जे आहे, त्यांच्या शरीरात वात वाढलेला आहे, बॉडीमध्ये ड्रायनेस जास्त आहे, वृक्षता जास्त आहे, तर त्या व्यक्तीने स्निग्ध अन्न घेतलं पाहिजे. वृक्ष अन्न कोणी घेतलं पाहिजे? मेंदस्वी, जे फॅटी पेशंट आहे, म्हणजे डायबिटीसमध्ये तुम्ही वृक्ष आहार घेतला पाहिजे. शुष्क कोणी घेतलं पाहिजे? ज्यांच्या शरीरात क्लेड म्हणजे टॉक्झिन्स जास्त साठलेले आहे, त्यांनी शुष्क आहार घेतला पाहिजे. नंतर एककाल अन्न म्हणजे एकदा जेवायचं. कोणी एकदा जेवायचं? ज्यांचं डायजेशन प्रॉब्लेम आहे त्यांनी एकदाच जेवा.
ज्यांना रात्रीचं जेवण केल्याने दुसऱ्या दिवशी अंग जड वाटत असेल, प्रसन्नता वाटत नसेल, त्यांनी रात्री जेवू नका. आणि सर्टन डिसीज कंडिशन्स पण आहे ज्याच्यामध्ये आपण एकदाच खायला सांगतो. द्विखंडकाल, तुमची भूक चांगली असेल, तुमचं डायजेशन प्रॉपर असेल तर तुम्ही 2दा जेवा, नाहीतर तुम्ही एकदाच जेवा. मात्राहीन अन्न, मात्राहीन म्हणजे आहारातलं तुमचं आहार आणि पाणी याचं प्रमाण कमी. असे काही आजार आहेत की ज्याच्यामध्ये अन्न कमी खायला सांगतात आणि पाणी पण कमी प्यायला सांगतात. जसं क्रॉनिक रिनल डिसीज असतात. क्रॉनिक रिनल डिसीजमध्ये काय होतं, तुमच्या शरीराचा प्रोटीन लॉस जास्त होतो, त्यामुळे तुम्हाला आणि किडनीचं काम काय, फिल्ट्रेशन करणं. तर तुम्ही जास्त पाणी पियाल तर किडनीवर लोड येतो. म्हणून क्रॉनिक किडनी डिसीज, क्रॉनिक रिनल डिसीजच्या पेशंटला पाणी पण मोजून प्यायला सांगतात. दिवसाला 1 लिटर बॉटल प्यायची, त्याच्यापेक्षा जास्त प्यायची नाही. जास्त पिली तर अंगावर सूज आली. तर अशा सर्टन काही कंडिशन आहे ज्याच्यामध्ये आपल्याला पाणी कमी प्यायला सांगतात आणि अन्नही कमी खायला सांगतात. लिव्हर डिसीज असेल, फॅटी लिव्हर असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त कार्बोहायड्रेट युक्त आहार सांगतात. गॉलस्टोनचं पेशंट असेल, गॉलस्टोनच्या पेशंटला फॅटी डाएट चालत नाही, तेलकट तूपकट अजिबात चालत नाही, तिथे पण खाण्याचे रिस्ट्रिक्शन येतात. नंतरचा आहे औषधयुक्त अन्न. आपण आयुर्वेदामध्ये कशी पद्धत आहे की जर तुम्हाला डायजेशन प्रॉपर नसेल, पोट अन्न जेवणानंतर पोटात गॅस होत असेल तर औषधी काल सांगितले. 11 औषधी काल म्हणजे औषध कशा प्रकारे द्यायचं. तर अर्ध जेवण झाल्यानंतर एक औषध द्यायचं. एक हिंपास्टन नावाचं चूर्ण आहे जे जेवणाच्या पहिल्या घासात मिसळून देतात. त्याने काय होतं की तुमचं डायजेशन प्रॉपर होतं. तर याप्रमाणे औषधयुक्त अन्नाचं उदाहरण घेता येईल. नंतर दोष प्रशमन म्हणजे शरीरातले दोष वाढू न देता ते योग्य मात्रेत राहील असा आहार तुम्ही घेतला पाहिजे. मिरचीच खायची किंवा जास्त तेलकट तुपकटच खायचं, तर असं न करता दोष समप्रमाणात राहतील असा आहार घ्यायचा. वृत्त्यर्थ म्हणजे हे चांगल्या गोष्टी करण्यासाठी तुम्ही विचार करून निर्णय घ्यायचा की कसा आहार घ्यायचा. आता आपण शेवटच्या टप्प्याकडे वळत आहोत. एवढं मी शिकणार आहे 3.5, 4, 5 वर्ष, तर मला काय उपयोग होणार आहे का माझ्या या नॉलेजचा, किंवा मी आयुष्यामध्ये कसा स्टँड होईल. तर स्कोप इन आयुर्वेदा, जर तुम्ही आहाराचं प्रॉपर आयुर्वेदिक डाएटचं ज्ञान प्रॉपरली घेतलं तर तुम्हाला संधी आहेत त्या अशा. तुम्ही आयुर्वेदिक न्यूट्रिशनिस्ट म्हणून कन्सल्टिंग करू शकता, डायटिशियन म्हणून कन्सल्टिंग करू शकता. तुम्ही एक चांगले आयुर्वेदिक प्रॉडक्ट डेव्हलपर होऊ शकता. आता आपल्या बऱ्याचशा शहरांमध्ये आयुर्वेदिक रेस्टॉरंट उभारलेले आहे. माझ्या मते स्वादशक्ती नावाचं मुंबईला एक रेस्टॉरंट आहे, आयुर्वेदिक रेस्टॉरंट आहे ते. त्यानंतर वपन वगैरे असे बरेच रेस्टॉरंट आहेत. तुम्ही हर्बल टी बनवू शकता किंवा स्नॅक्स, आयुर्वेदिक स्नॅक्स कसे इंट्रोड्यूस करायचं याचा पण एक स्कोप तुमच्यासाठी राहील. तुम्ही एक उत्तम वेलनेस कोच पण होऊ शकता, आहाराचं मार्गदर्शन करणारे. तर या प्रकारे तुम्हाला या लेक्चरचा फायदा होईल. थँक्यू ऑर्गनायझर. थँक्यू.